श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या अत्यंत भावपूर्ण आणि कारुण्य रसाने ओतप्रोत असलेल्या करुणाष्टकांचा आपण सध्या अभ्यास करतो आहोत। करुणाष्टकांचं चिंतन करतो आहोत। मागच्या 5 महिन्यापेक्षा जास्त काळ आपण समर्थ वाङ्मयाचा एक अभ्यास करण्यासाठी, एक नवीन दृष्टिकोन मिळण्यासाठी ठरलेल्या वेळी एक उपासना म्हणून, एक साधना म्हणून एकत्र येत आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाची जनसामान्यांमध्ये उत्कंठा निर्माण व्हावी, त्याचा अभ्यास करण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण हा व्याप मागच्या 5 महिन्यापेक्षा जास्त काळापासून करतो आहोत। समर्थ रामदास स्वामींच्या करुणा स्तोत्रांचा सध्या आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण रामावर टाकलेला भार समर्थांनी ते करुणाष्टक पाहिलं। पुढच्या करुणाष्टकांचा विचार आपण आज करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। रघुनायका मागणे हेची आता, असं एक पालुपद असलेलं करुणाष्टक आज आपण पाहणार आहोत। समर्थ काय म्हणतात या करुणाष्टकात पाहूया। उदासीन हे वृत्ती जीवी धरावी,
अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता, तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी रहावे, उठो आवडी भक्ती पंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता. संत रामदास रामाला काही मागणं मागतायत. एका गप्पा रंगलेले असताना मला एकाने विचारलं. ते म्हणाले, तुम्ही म्हणता समर्थांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. तुम्ही नेहमी सांगता की आपण मंदिरामध्ये जातो तर आमची यादी तयार असते. काही घरात व्रत वैकल्य करायचंय, आमची यादी तयार असते. कोणी सांगतं जागृत देवस्थान आहे, आमची यादी तयार असते. समर्थांनी काही मागितलं नाही तुम्ही नेहमी सांगता. मग हे काय आहे? हे मागितलं नाही का समर्थांनी? रघुनायका मागणे हेची आता, रघुनायका मागणे हेची आता, हे मागितलं नाही तर काय? मी म्हणलं, बाबा रे, आपल्या मागण्यात आणि समर्थ रामदासांच्या मागण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही काय मागतो? अहो, आम्ही शेजाऱ्यासाठी सुद्धा कधी मागत नाही. समाजाचा, राष्ट्राचा, जगाचा विचार तर आमच्या खिसगंतीतही नाही आहे. आमच्या दृष्टीत कधीही जमणार नाही, येणारच नाही आहे. मी, माझी बायको, माझी मुलं, माझं कुटुंब, एवढाच आमचा प्रपंच आहे. याच्या पलीकडे आमची दृष्टी नाही आहे. समर्थांनी जे मागितलं ते खरंच त्यांच्यासाठी मागितलंय का? त्यांच्या मुलांना नोकऱ्या लागाव्यात म्हणून मागितलं का? प्रमोशन व्हावं म्हणून मागितलं का? बदली चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून मागितलं का? लग्न व्हावीत म्हणून मागितलं का? त्यांचं जे मागणं आहे ते या जगासाठी आहे, या विश्वासाठी आहे. आणि काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे, कुणाकडे मागितलं पाहिजे, किती मागितलं पाहिजे, याचा आदर्श समर्थांनी घालून दिलेला आहे. हे मागणं आपल्या मागण्यासारखं संकुचित नाहीये, व्यापक आहे. आणि जे मागितलंय ना, तर ते सुद्धा आदर्श आहे. जमतं का तुम्हाला मागून तर बघा. मी म्हणलं, ठीक आहे, चला धरून चला क्षणभर, की समर्थांनी मागितलं. म्हणलं, तयारी आहे का आपली असं मागायची? उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. वाटतं का मी जीवनाकडे पाहताना उदास नजरेने पाहावं? उदास नजरेने, उदास भावनेने, म्हणजे तोंड लटकवून नव्हे, या भावनेने नव्हे. आता माझ्या आयुष्यात काय पडलंय, या भावनेने नव्हे. जीवनाकडे पाहण्याचा उदास दृष्टिकोन म्हणजे चंचलता रहित दृष्टिकोन. आणि जी वृत्ती आहे ती त्या अलक्ष्य लक्षी बैसविली पाहिजे. ते मागणं मागितलं पाहिजे.
उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. सेवा माहितीये का? आणि कशी करायची ती? अति आदरे, अत्यंत आदरपूर्वक सेवा करायची आहे. जीवावर ओढवल्यासारखं नाही करायची. आम्ही करतो ना सेवा, आम्हाला काही नेमून दिलेली सेवा असते. पाट्या टाकण्यासारखी सेवा आहे आमची. काही एक जबाबदारी दिलेली असते. किती मन लावून करतो आम्ही. बरं, ती काही आयुष्यभर नसते हो. कुठं 7 दिवस सप्ताह चालला तिथं जायचं, महिनाभर चाललाय तिथं जायचं. अशा ठिकाणी आपल्याला काही काम नेमून दिलेलं की हे सेवा भावनेने तुम्ही करा. शक्य आहे का? सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. यादी केली पाहिजे समर्थांनी काय काय मागितलंय, त्यातलं आम्ही किती मागू शकतो. जमणार नाही आम्हाला काही सुद्धा. तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी रहावे. उठो आवडी भक्ती पंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता. तुझे रूपडे लोचनी म्या पहावे. अहो, दर्शनाला गेल्यानंतर मंदिरामध्ये आम्ही किती वेळ उभा राहतो, आणि जे काही क्षणभर उभे राहतो, 1 मिनिट सुद्धा नाही. जे काही 2-4 क्षण उभे राहतो तेव्हा डोळे मिटून घेतो. काय ते देवाचं रूप पाहतो आम्ही. दर्शनाला जातो आणि डोळे मिटून घेतो. आम्हाला असं वाटलं पाहिजे की हे रूप मी माझ्या दृष्टीमध्ये मुद्रित करून ठेवलं पाहिजे. टोप कसा आहे, गंध कसा लावलाय, खांद्यावर शरचाप कसा आहे, पितांबर कसा आहे, त्याची गाठ कुठे मारली आहे, काठ कोणत्या रंगाचा आहे, गळ्यातल्या माळा कुठल्या फुलांच्या आहेत, अंगावरचा शेला कोणत्या रंगाचा आहे, त्याचा काठ कोणता आहे, त्याच्यावरची वेलबुट्टी कोणती आहे, पायातले खडावा आहे का जोडा आहे, काय पायात, बोटांमध्ये मुद्रिका किती आहेत, अलंकार किती आहेत, काही पाहतो आम्ही. आमचं लक्षच नसतं. दर्शन उरकून पटकन बाहेर निघायचंय. बरं, एखाद्याला जरी वाटलं की थांबावं थोडं, तर पंडे लोक असतातच ढकलून द्यायला. त्या पंढरपूरला मी मागे गेलो होतो. काय तो प्रकार दर्शनाचा, भयावह. पण त्याला ती दृष्टी पण समर्थांसारखी लागते हो, संतांसारखी दृष्टी लागते. तुझे रूपडे लोचनी म्या पहावे. तुझं ते रूप मी पाहत राहावं असं मला वाटलं पाहिजे. तुझे गुण गाता मनाशी राहावे. मी कुठं राहिलं पाहिजे? मी माझ्या मनात राहिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी राहत असताना कायम तुझं नामस्मरण मी केलं पाहिजे. कायम तुझं मी गुण संकीर्तन केलं पाहिजे. तुझ्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे, तुझ्या लीलांचं वर्णन केलं पाहिजे. उठो आवडी भक्ती पंथेची जाता. आता माझ्या ज्या काही प्रापंचिक आयुष्यातल्या आवडी आहेत, त्या सगळ्या आवडी संपल्या पाहिजेत. उठो आवडी भक्ती पंथेची जाता. त्या पंथावर मी गेलो
की मला बाकीचं काहीही लागणार नाही. माझी जी वृत्ती कशी झाली पाहिजे? उदास वृत्ती. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उदास वृत्तीस मानवे जना, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. उठो आवडी भक्तिपंथेची जाता. माझी आवड ही भक्तिपंथाला जाण्यासाठी झाली पाहिजे. रघुनायका मागणे हेच आता. म्हणी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. मनी वासना भक्ती तुझी करावी. माझ्या मनामध्ये एकच वासना जिवंत राहिली पाहिजे की मी तुझी भक्ती केली पाहिजे. सज्जन हो, ज्यांचा श्वास भक्ती शिवाय राहिला नाही, ज्यांचं एकही कर्म रामाशिवाय झालं नाही, ज्यांची साधना ही रामाशिवाय पूर्ण झाली नाही, असे समर्थ रामाला मागणं मागतायत. खरं सांगू का, आम्हाला असं वाटतं की यापुढे आम्ही साधना करणार, आम्ही उपासना करणार, पण आतापर्यंतचा जो काळ गेला त्याच्याबद्दलची खंत आमच्या आयुष्यात कधीही येत नाही. ज्या दिवशी ती खंत आमच्या अंतःकरणात निर्माण होईल ती खरी तळमळ, तिथून खरी साधना आहे. मागच्या काळामध्ये वाया गेलेली साधना ती पुन्हा करता येईल. मागच्या काळात आतापर्यंत आम्ही जी काही साधना करायची ठरवली पण ती झाली नाही किंवा ती वाया गेली, ती आम्ही पुन्हा करू शकतो. पण गेलेला काळ तो नाही परत येणार. आणि आम्हाला असं वाटतं की अजून आम्हाला 50 वर्ष जगायची आहेत, इथून माझं आयुष्य चालू झालंय. त्याच भ्रमात मी राहतो. नाही ते नंतर करूया, नाही ते पुढे बघूया. जे मागं कधीच झालं नाही, ज्याचा माझ्या मनात कधी विचार सुद्धा आला नाही, ते मी पुढे काय करणार? साधना करू शकतो पण गेलेला काळ परत येत नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत, उठो आवडे भक्ती पंथेची जाता. आता तरी त्या मार्गाला लागलं पाहिजे. मनी वासना भक्ती तुझी करावी. मनात एकच वासना असली पाहिजे की केवळ रामाची भक्ती मी केली पाहिजे. जी मला साधना करायची, जी मला उपासना करायची आहे, जे माझं कर्म करायचंय ते सगळं मला रामार्पण करायचंय, रामासाठी करायचंय, राममय होऊन करायचंय. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी. ही जी आस आहे, रामा तू कृपा करून ती पुरवून घे, ती सिद्धीला जाऊ दे. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. वसावे, राहावे आणि वसावे ह्याच्यात फरक आहे. राहणं हे काही घटकांसाठी, काही दिवसांसाठी असतं. वसणे हे पुढच्या पिढ्यांसाठी असतं.
ठोसरांचं घर हे कर्नाटकातल्या बिदर प्रांतात होतं. पण ते जालना जिल्ह्यामध्ये आलं. आता तुमच्या फरक लक्षात येईल, राहणे आणि वसनेमध्ये काय फरक आहे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, वसावे मज अंतरी नाम घेता, मीच नव्हे तर पिढ्यान पिढ्या तुझं नाम हे आमच्याकडे वसलं पाहिजे. आमच्या पिढ्यान पिढ्यांमध्ये ते परकोलेट झालं पाहिजे, खाली 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 उतरलं पाहिजे. रघुनायका मागणे हेच आता. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. काय मागितलंय हो? मी तुम्हाला सांगतो, करुणाष्टक ही खरं तर आपल्या दैनंदिन साधनेच्या अगोदर म्हणायला पाहिजे. आपल्या आयुष्यातल्या साधना काळाला, साधना पर्वाला चालू होण्यापूर्वी म्हणायला पाहिजे. आपली साधना संपल्यानंतर सुद्धा करुणाष्टक म्हणायला पाहिजेत. का बरं? साधना काळातला अहंकार माझ्या मनाला लागू नये म्हणून साधनेच्या प्रारंभी आम्ही करुणाष्टकांचं पठन केलं पाहिजे. आणि साधना झाल्यानंतर का म्हणायची? साधना काळात जे मी भगवंताला मागितलं त्याची फळसिद्धी व्हावी आणि भगवंतानी माझ्यावर कृपा करावी म्हणून ती आर्तता आमच्या अंगी आली पाहिजे. करुणाष्टकांचं महत्व एवढं आहे, साधनेच्या पूर्वी, साधनेच्या नंतर सुद्धा. हा श्लोक तर सगळ्यांना मुखपाठ आहे, पण कधी विचार केला? मी जो रोज श्लोक म्हणतो, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्रीन ये रे तुझवीण निद्रा, कै भेटशी बा मजला सुभद्रा. हे करुणाष्टक आहे. करुणाष्टकातलं एक चरण आहे. आम्हाला माहिती होतं का? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. माझी सगळी साधना पूर्ण झाली आहे, हेच मागणं आहे. सकार लावलाय, त्याला प्रेशर दिलाय. हेच मागणं आहे, काही नको मला दुसरं. सदा सर्वदा योग तुझा घडावा. मी कुठेही जाऊ दे, तू मला सर्व काळ माझ्या सन्मुख राहावस. तुझी मला जोडी व्हावी, मला तुझ्या सम्मुख उभा राहता यावं, तुझ्या चरणांजवळ बसावं, तुझी सेवा करण्यात माझा दिवस जावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. तो योग कुठपर्यंत असला पाहिजे? शेवटपर्यंत असला पाहिजे. साधनेच्या सुरुवातीपासून देह पडेपर्यंत तुझा योग असला पाहिजे. म्हणजे सगळं आयुष्य. आपण आता
दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह पूर्व प्रवचन चालू केली. या प्रवचनासाठी आपण आपल्या साधकांना त्या लिंक वरून फॉर्म भरायला लावला. सामान्यपणे लोकांची समजूत अशी झाली की आपण जर लिंक नाही भरली तर आपल्याला या साधना काळामध्ये या साधना सप्ताहाच्या प्रवचनांना जाता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी फॉर्म भरले. किती झाला आकडा? 450च्या पुढे. पहिल्या दिवशी संख्या किती होती? 222. पहिल्या दुसऱ्या दिवशी संख्या 222 पर्यंत गेली. आता संख्या किती आहे? 160, 170. का? आता आम्हाला समजून चुकलंय. संध्याकाळी 1 तास काढलाच पाहिजे असं काही नाहीये. तासाभरात आम्हाला ऑडिओ क्लिप पडतीये प्रवचनाची. मग आम्ही स्वयंपाक करताना, फिरायला जाताना, गप्पा मारताना, बाकीची कामे करताना सुद्धा ऐकू शकतो की. कसले साधक, कसले समर्थ शिष्य 1 तास नाही काढू शकत. समर्थ म्हणताय माझं सगळं आयुष्य तुझ्या सेवेसाठी जाऊ दे. आपल्या आयुष्यात रामाशिवाय काहीही मागितलं नाही, काहीही विचार केला नाही असे समर्थ म्हणतायत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. आणि आम्ही एवढे नतद्रष्ट आहोत, माफ करा. मला अधिकार नाही येतो तुम्हाला बोलायचा. खरं तर कारण या व्यासपीठावर बाकी इतरही मंडळी आहेत. केवळ दासबोध सखोल अभ्यास किंवा दासबोधाचा अभ्यास करणारे, पत्रद्वारा दासबोध अभ्यास करणारे अशी मंडळी नाहीत. इतरही मंडळी आहेत. त्यांच्या अंतःकरणाला दुखावेल असं मी बोलू नये, पण वाटलं म्हणून मी बोललो. पण ज्यांच्याकडे लिंक आहे, ज्यांनी या साधना सप्ताहामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि संध्याकाळी 1 तास काढता येत नाही, जो 225चा आकडा होता तो 160, 170 पर्यंत का खाली उतरला? वेळ नाहीये. 1 तास संध्याकाळी 7 ते 8 वेळ नाहीये. ज्यांनी मुद्दाम होऊन हे असं केलं, बघूया नंतर, ऐकूया उद्या सकाळी. समर्थांनी त्यांच्यासाठी एक शब्द योजलाय, तो आहे करंटे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. मला सर्व काळ तुझा योग घडून आला पाहिजे. मी कायम तुझ्या सोबत असलं पाहिजे, तुझ्या सेवेत रत असलं पाहिजे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी सेवा करत राहिलं पाहिजे. आणि असं करत असताना सुद्धा संत रामदास म्हणताय, उपेक्षू नको गुणवंता अनंता. एवढा आपलं जीवन समर्पित केल्यानंतर सुद्धा ती गॅरंटी आहे का त्यांना? का नाही तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत नेणार? असं नाही. एवढं करतोय मी तरी पण, हे अनंता, हे भगवंता, हे सर्वेश्वरा, हे समर्था,
तू माझी उपेक्षा नको करू. रघुनायका मागणे हेच आता. आता या क्षणाला मला हेच मागणे, बाकी काही मागायचं नाहीये. नको द्रव्यदारा नको एरझारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. सगुणी मजला विरे भक्ती पंथा, रघुनायका मागणे हेची आता. नको द्रव्यदारा नको एरझारा, मला कुठली ईषणा नको. वित्तेषणा लोकेशणा दारेशणा या तीन इच्छा, या तीन ईषणा आहेत की ज्यामध्ये मानवी जन्म सगळा संपून गेला तरी पत्ता लागत नाही. नको द्रव्यदार नको एरझारा. किती एरझारा, जन्म जन्म गेली, कोट्यान कोटी जन्म गेली माझी, आता नको. खरं तर यातलं काही लागू पडतंय का हो? नको द्रव्यदारा. काय द्रव्य समोर गाठीला बांधून ठेवलंय? अंगावर केवळ छाटी आहे, त्या छाटीला कुठे खिसा नाहीये. प्रपंच तर केलाच नाही. नको द्रव्यदारा नको एरझारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. एवढी रचना केली आहे. आचार्य म्हणतात मानवी जीवनातला अत्यंत क्षुल्लक व्यवहारापासून परमार्थातल्या उच्च पातळीपर्यंतचे सगळे विषय समर्थ रामदासांच्या वाङ्मयामध्ये आहेत. महाभारतानंतर दासबोधासारखं दुसरं काव्य नाहीये. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात, पूजनीय आचार्य म्हणतात. आणि एवढं सगळं निर्माण करून अष्टाक्षरी श्लोक, करुणाष्टक, करुणास्तोत्र, दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, आरत्या, सवाया, अभंग, एवढं सगळं निर्माण करू समर्थ म्हणतात नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. तो अहंकार, तो हवेचा फुगा. मनाच्या श्लोकांचा अभ्यास झाला विशेष श्रेणी, पत्रद्वारा दासबोध अभ्यास विशेष श्रेणी, प्राज्ञ परीक्षा विशेष श्रेणी, संत एकनाथी भागवत विशेष श्रेणी, जगद्गुरु तुकारामांच्या गाथा अत्यंत विशेष श्रेणी. ज्ञानाचा अहंकार फुकतोच आहे, फुकतोच आहे, फुकतोच आहे. 46,000 ओव्यांपेक्षा जास्त काव्याची रचना करून सुद्धा समर्थ म्हणतात नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. आणि त्या ज्ञानाच्या नंतर तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात सगुणी मजला विरे भक्ती पंथा, रघुनायका मागणे हेची आता. एवढं सगळं झाल्यानंतर ज्ञानोत्तर सगुणोपासनेपासून मला ढळू देऊ नकोस. मला ज्ञान झालंय, मला साक्षात्कार झालाय, आता मला साधना करण्याची गरज नाही. नाही, सगुणी मजला विरे भक्तिपंथा, ज्ञानोत्तर सगुणोपासनेचा आदर्श समर्थ रामदासांनी तुमच्या आमच्या समोर उभा केलाय. भवे व्यापलो प्रीती छाया करावी, कृपा सागरे सर्व चिंता हरावी. मज संकटी सोडवावे अर्था, रघुनायका मागणे हेची आता. भय व्यापिलो भव व्यापिलो, प्रीती छाया करावी. तप्त झालोय,
भवसागरातल्या दुःखाने होरपळून निघालोय. अंगाची लाही लाही होतीये. मे मधल्या दुपारी 12, 1, 2 वाजता जसा सूर्य आग ओकतो त्याप्रमाणे झालंय. पण समर्था, प्रभू श्रीरामा, तू माझ्यावर छाया धर बरं. मला सावली दे बरं. कसली सावली? तुझ्या प्रेमाची सावली. प्रीती छाया. काय शब्द गोड वापरलाय. तुझ्या प्रेमाची सावली मला दे. नुसती सावली धरू नको, त्यात प्रेमाचा ओलावा असू दे. नुसतं वारं लागलं आपल्याला, त्यापेक्षा कूलरचं वारं असेल तर कसं वाटेल? तसं आहे. भवे व्यापलो प्रीती छाया करावी, कृपा सागरे सर्व चिंता हरावी. ज्या चिंतेने देह व्याकुळ झालाय, मन व्याकुळ झालंय, त्या शरीराला आणि मनाला तू निवव, तू शांत कर. मला समाधान दे, मला शीतलता दे. शरीर आणि मन या दोन्हीला तुझ्या प्रेमाचा आल्हाददायक वारा दे आणि ती प्रीती छाया माझ्यावर पखरून दे. मज संकटी सोडवावे समर्था. हे संकट आहे, हे भवसागर माझ्या समोर संकटाच्या रूपाने उभं आहे. तू यातून मला सोडव. रघुनायका, मागणे हेच आता, काही नको. आत्ता मला हेच पाहिजे. यात तुम्ही म्हणाल तर लहान बाळाचा हट्ट सुद्धा आहे. मला हेच पाहिजे आणि आत्ता पाहिजे. उद्या दुपारी थोड्या वेळाने नको, आत्ता पाहिजे. रघुनायका, मागणे हेच आता. समर्थांच्या एकेका शब्दाची रचना आपण पाहिली पाहिजे. कुठं कोणता शब्द योजलाय, राहावे कुठं वापरले, वसावे कुठं वापरले. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना रसावी. नको संशयो तोडी संसार वेथा, रघुनायका मागणे हे. मनी कामना कल्पना ते नसावी. माझ्या मनात कुठलीही कामना, कुठलीही वासना, कुठलीही वृत्ती, कुठलाही संकल्प येऊ देऊ नकोस. केवळ तुझा ध्यास माझ्या मनात असला पाहिजे. मनी कामना कल्पना ते नसावी. कामना तर पुढे राहिली, पण त्याचं स्फुरण सुद्धा माझ्याकडे होऊ देऊ नको. कल्पना ही स्फुरण आहे आणि त्या स्फुरणातून नंतर मग कामना चालू होते. अगोदर आस, नंतर ध्यास. ते नाही मिळालं तर मग जीव तगमगतो. पण समर्थ या ठिकाणी म्हणतात की त्याचं स्फुरण सुद्धा माझ्या अंतःकरणात येऊ देऊ नको. इच्छा तर दूर राहिली, मनी कामना कल्पना ते नसावी. कुठल्याही कामनेची कल्पना सुद्धा मला नको. कुबुद्धी कुडी वासना रसावी. सद्बुद्धी मला दे. कुबुद्धी आणि कुडी हे दोन शब्द एकमेकांना परस्पर पूरक आहेत. कुडी एक वाईट आणि एक देह. कुबुद्धी कुडी, वाईट ऑलरेडी शब्द आलाय कुबुद्धी,
त्यामुळे कुबुद्धी कुडी, देहामध्ये कुबुद्धी येऊ देऊ नकोस. मुळात हा देहच वाईट आहे, अमंगळापासून तयार झालेला आहे. दासबोधामध्ये आपण स्वगुण परीक्षेमध्ये पाहिलंय. कुठून तयार झाला? अमंगलातून तयार झाला. असा हा देह कुडी आहे, वाईटच आहे, नाशिवंत आहे, अनेक विकारांना जन्म घालणार आहे. कुबुद्धी कुडी वासना नीरसावी. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला हा काळ पाठी लागी. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी. या देहामध्ये असलेल्या वासना, या देहामध्ये असलेल्या वाईट दुराशा, कुबुद्धी, या सगळ्या सोडून दे, टाकून देऊ दे. त्याग झाला पाहिजे त्याचा. कुबुद्धी कुडी वासना सांडी वेगी. उशीर नको, सावकाश नको, वेगी, फास्ट गती मिळाली पाहिजे. ते सगळं टाकून देण्यासाठी हळूहळू करूया, जमतंय का बघूया, असा प्रकार नाही. कुबुद्धी कुडी वासना सांडी वेगी. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतायत, मनी कामना कल्पना ते नसावी. कुठल्याही कामनेची, कुठलीही वृत्ती रहित अवस्था ती मला पाहिजे. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना नीरसावी. त्याचा सगळा नाश करून टाक. आपण पंचीकरणामध्ये तत्व निराश पाहिला. पंचभूत माझी नाहीयेत, म्हणजे मी नाहीये. पंच ज्ञानेंद्रिय, डोळा, कान, नाक, जीभ, हे माझे नाहीयेत. पंच कर्मेंद्रिय, हात, पाय, ही सगळी कर्म इंद्रिय ही माझी नाहीयेत. काय केलं आम्ही? तत्वांचा निराश केला. प्राणपंचक माझे नाहीयेत. चार देह म्हणजे मी नाहीये. नीरसावी, त्या अर्थाने शब्द पाहिला पाहिजे. कुबुद्धी कुडी वासना नीरसावी. त्या सगळ्यांचा ऱ्हास झाला पाहिजे, निरसून गेली पाहिजेत. त्याची बाधा मला नाही लागली पाहिजे. नको संशयो तोडी संसार वेथा, रघुनायका मागणे हेची आता. कसलाही संशय, कसलाही भ्रांतपणा माझ्या अंतःकरणात येऊ देऊ नको. आणि ही संसाराची व्यथा, यात सुख मिळेल का दुःखच आहे, असा कुठलाही संशय माझ्या मनात आता आणू नकोस. रघुनायका मागणे हेची आता. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना. पुढे संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. समर्था पुढे काय मागो कळेना. आता मला समजतच नाहीये की मी काय मागावं. प्रभू श्रीरामाच्या पुढे मी आता काय मागितलं पाहिजे हे काही मला कळत नाही.
दुराशा मनी बैसली हे ढळे ना. मी कितीही त्या दुराशेला त्याग करायचा ठरवलं, माझ्या मनातले सगळे संशय, विकल्प, प्रश्न, भ्रांत अवस्था ही सगळी बाजूला करायची ठरवली, तरी पण ती काही ढळत नाही. समर्थ दासबोधामध्ये माणसापेक्षा पाषाण बरा म्हणतात. का? टाकीने खपली फोडिली, ते पुन्हा नाही मागुती जडली. एक दगड घेतला, पाथरवटानी घाव घालत 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 तुकडे 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 काढले बाजूला, आणि त्यातून एक सुंदर सुबक मूर्ती उभी केली. आता त्यात जे तुकडे काढून टाकलेले, त्यात जरी ती मूर्ती ठेवली, ते पुन्हा तुकडे जमतील का? त्याला लागतील का? माणसाचं कसं आहे, एखादं व्यसन आहे, दुर्गुण आहे, तो काढून टाकला, पुन्हा तो येणार नाही, अंगी जडणार नाही, याची काही गॅरंटी आहे का? आयुष्यात एखादा मोठा अपघात होतो, मेजर ऑपरेशन होतं, हृदयविकारासारखा मोठा झटका येतो, किडनी फेल्युअर सारखं काहीतरी होतं, मग डॉक्टर सांगतात की आता आयुष्यात तुमच्या काही खरं नाहीये. लिव्हर खराब होतं, डॉक्टर सांगतात सगळं जोडता येईल, पुन्हा लिव्हर नाही जमणार जोडायला. तुम्ही हे जे खायचं खाऊ नये ते खाऊ नका, जे प्यायचं नाही ते पिऊ नका, ते डॉक्टर सांगतात. त्या जीवाला जगण्याची धडपड आहे, तो मान्य करतो, त्या आजारातून बरा होतो. काही दिवस जातात, काही वर्षानंतर पुन्हा अजून ते ये रे माझ्या मागल्या. मग समर्थ जे म्हणतात दासबोधामध्ये, मनुष्यापेक्षा पाषाण बरा, यात आम्हाला नीचपणा, कमीपणा वाटण्याचं काय काय अर्थ आहे? त्यात का वाटावा कमीपणा? दुराशा मनी बैसली हे ढळे ना. दुराशा या शब्दाचा अर्थ आहे जी हिताची आशा नाही अशी, जे मला श्रेयस नाहीये, भले ते प्रेयस असेल, मला चांगलं वाटत असेल, पण माझ्या हिताचं नाहीये, ते त्याला दुराशा म्हणतात. किंवा जे मिळणारच नाही, दूर ही आशा, जी मी अपेक्षा करतोय ती माझ्यापासनं मला या जन्मात तर बिलकुल मिळणार नाही, असं असतं ना बऱ्याच वेळा. आपण जर म्हणालो की बाबा ते ताजमहाल आमच्या मालकीचा झाला पाहिजे, शक्य आहे का जन्मात? ही दुराशा आहे. पण समर्थ या ठिकाणी म्हणतायत, दुराशा मनी बैसली हे ढळे ना, ती जातच नाहीये. असं असलं तरी रामा, पुढे संशयो निरसी सर्व चिंता. पण मी आता तुझ्या जवळ आहे, माझं सगळं आयुष्य मी तुला समर्पित केलेलं आहे, म्हणून पुढे या. पुढे आता मागे काय झालं माहित नाही, आता काय आहे तेही सोडून दे, पण या पुढे भविष्यात तरी निरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेच आता. ब्रिदाकारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे. आता खरं तर हे जे करुणाष्टक आहे हे केवळ 9 ओव्यांचं आहे. ह्या पहिल्या 7 ओव्यांमध्ये आर्ततेने मागणं मागितलंय. 8व्यामध्ये मनातला संशय व्यक्त केलाय की असं जरी सगळं असलं तरी माझ्या मनातली काही संशय, माझ्या मनातली काही शंका जात नाही, आणि जरी शंका माझ्या मनात तरीही आता मी तुझा आहे ना, म्हणून पुढे संशयो निरसी सर्व चिंता,
रघुनायका मागणे हेची आता. आता 9व्या ओवीमध्ये ते त्याला स्मरण देत आहेत रामाला. अरे मी किती हीन असू दे, दीन असू दे, किती पतित असू दे, पण तुला तुझ्या ब्रीदाचं तरी रक्षण करावं लागेल का नाही? तुझा जो मोठेपणा आहे तो तर तुला सांभाळावा लागेल ना. ब्रीदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे. सुटो ब्रीद आम्हासी सांडूनी जाता, रघुनायका मागणे हेची आता. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणताय, पधी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. अरे तू चालताना सुद्धा त्यातून, त्या चालण्याच्या त्या जे कंप निर्माण होत आहे त्यातून सुद्धा तू जे निघालास ते तुझ्या ब्रीदाचं, तुझ्या ते ब्रीद राखण्यासाठी तू निघालास असा भाव व्यक्त होतो. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. भक्तांचे जे शत्रू आहेत, भक्तांचे जे रिपू आहेत, दुश्मन आहेत, वैरी आहेत, त्यांच्या डोक्यावर तुझ्या धनुष्याची कांबी वाजते. टणत्कार. अहो नुसत्या त्या रामाच्या त्या प्रत्यंच्या ओढली आणि त्यांनी जो टणत्कार केला त्याच्याने तिन्ही लोक भयभीत झाले. रामायणामध्ये आपण पाहिलं ते. आणि ते कसं आहे, बळे, फोर्सफुल, साधं सुद्धा नाहीये. बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. सगळी अयोध्या पुरी वाहून नेली ना. फक्त दोघे जण सोडले, हनुमंत आणि विभीषण. हनुमंताला सांगितलंय, हे सप्त चिरंजीवांपैकी आहेत. हनुमंत आणि विभीषण ते इथं ठेवले. बाकी सगळी अयोध्या नगरी रामानी त्या विमानामध्ये बसवून पाठवून दिली. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. विमानामध्ये बसून दिलं, पाठवून दिलं मोक्षाकडे. चला म्हणले माझ्या धामाला तुम्ही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मला माहिती आहे तुझं ब्रीद आहे की तू दासाचा अभिमानी आहेस आणि त्याची तू उपेक्षा कधीही करणार नाहीस. म्हणून रामा, म्हणून ब्रीदा कारणे दीन हाती धरावे. तुझं ब्रीद आहे, भक्तांचा तू सांभाळ करतोस. जे रामदासी आहेत, तुझे दास्य आहेत, दास्य तू ज्यांनी स्वीकारलंय, जे तुझे सेवक आहेत, त्यांचा तुला अभिमान आहे. त्यांची तू उपेक्षा कधीही करणार नाहीयेस. हे तुझं ब्रीद आहे. ब्रीदा कारणे दीन हाती धरावे. माझ्यासारखा हीन दीन पतित गलित गात्र झाले, पण तुम्हाला तुझ्या हाताला, माझ्या हाताला धरून तुम्हाला उचलून घे, माझा उद्धार कर. म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे. समर्थांना उद्धरून जायची अपेक्षा होती का? अहो जे ईश्वरी अवतार आहे, जनसामान्यांसाठी मागितलेलं हे पसायदार आहे. रघुनायका मागणे हेची आता. म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे. सगळ्या भक्तांना तू उद्धार करून घेऊन जा. सुटो ब्रीद आम्हाशी सांडून जाता. एक प्रकारची धमकी आहे, पण लाडीवाळपणे धमकी आहे. आग्रहाची, विनंतीपूर्वक सांगणे. सुटो ब्रीद आम्हाशी सांडून जाता. जर तू आम्हाला सांडलास, जर तू आम्हाला सोडलास,
जर तू आमचा त्याग केलास तर तुझ्या ब्रीदाला कोण विचारताय? सुटो ब्रीद आम्हासी सांडून जाता, रघुनायका मागणे हेच आता, रघुनायका मागणे हेच आता. किती किती मागितलं, काय काय मागितलं आणि कुणासाठी मागितलं. समर्थांची करुणाष्टक. समर्थांनी ज्या आर्ततेने रामाजवळ मागितलं आणि जे मागितलं त्यातल्या काही अंशाने जरी आमच्या अंतःकरणात ती आर्तता उतरली आणि ते मागणं मागावंसं वाटलं तर हा देह कृतार्थ झाला असं समजायला हरकत नाही. पण मुळात आमची इच्छा तरी होते का हे मागायची? आमची तर यादी वेगळीच आहे. आमच्या तर मनात सुद्धा येत नाही हे मागावं. आणि गरज नसताना समर्थ मागतायत आणि आम्हाला ज्याची गरज आहे त्याच्याकडे आम्ही ढुंकूनही बघत नाही. रघुनायका मागणे हेच आता. पुढचं जे करुणाष्टक आहे हे बुद्धी दे रघुनायका, पण हे 20 कडव्यांचं असल्यामुळे आज थोडं उद्या थोडं घेण्यापेक्षा आपण या 5वं जे करुणाष्टक आहे बुद्धी दे रघुनायका याचा विचार आपण उद्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.